नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. महाभारतामधलं एक व्यक्तिमत्व नाव घेता क्षणी त्याच्या विशेषणांसहित आपल्या लक्षामध्ये येतं. ते व्यक्तिमत्व कुंभकर्ण. आणि हे व्यक्तिमत्व त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतकं लोकप्रिय की अति झोप येणाऱ्या व्यक्तीलाच आपण चक्क हे नाव विशेषण म्हणून वापरतो. अति झोप, कुंभकर्णाची झोप. आणि कलियुगातली आणखीन एक झोप म्हणजे इंटरनेट, मोबाईल, सोशल नेटवर्किंग साइट्स, रात्रीच्या कामाच्या वेळा या सगळ्यामुळे अपुरी झोप. अतिझोप, अपुरी झोप दोन्ही अयोग्य, पण आजच्या काळामध्ये हे दोन्ही अपरिहार्य अशी काहीशी अवस्था दिसते का? चाणाक्ष प्रेक्षकांनी नक्की ओळखले. याविषयीच आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. वर्ल्ड स्लीप डे असा एक वेगळा दिवस आहे आणि या दृष्टिकोनातनं सखी सह्याद्रीचा हा आजचा विशेष भाग, वेगळा भाग. निद्रानाश, समस्या आणि उपाय, जागतिक निद्रा दिनानिमित्त सखी सह्याद्रीचा कार्यक्रम. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी असेच दोन खास तज्ज्ञ आपण आमंत्रित केलेले आहे. डॉक्टर हेतल पटेल मॅडम आणि डॉक्टर स्मिता पानसे मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघींचं मी मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर हेतल पटेल यांच्याविषयी सांगायचं म्हणजे केएम इस्पितळामध्ये विभाग प्रमुख या नात्याने मॅडम कार्यरत आहेत. मॅडम नाक कान घसा तज्ज्ञ म्हणून विभागामध्ये काम करतात. आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टर स्मिता पानसे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे मनोविकृतीशास्त्र विभागामध्ये बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून इस्पितळात मॅडम कार्यरत आहेत. मानसोपचार तज्ज्ञ हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. दोघींकडनं आज आपण निद्रानाश आणि निद्रेची अति आराधना या दोन्ही विषयी जाणून घेणार आहोत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे, प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याने डॉक्टर हेतल पटेल आणि डॉक्टर स्मिता पानसे आपल्याबरोबर आहेत. चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर स्मिता पानसे, सगळ्यात आधी वर्ल्ड हेल्थ डे असं आपण म्हणत असतो आणि वर्ल्ड स्लीप डे, तर हे थोडंसं वेगळं आहे. सुदृढ आरोग्यासाठी आपण जागरूक असतो, पण झोपेबाबत ही जागरूकता कशी काय? बरोबर. झोप ही सर्वांनाच प्रिय आहे. माणसाचं ऑलमोस्ट 1/3 म्हणजे 1/3 आयुष्य हे झोपेत जातं. त्यामुळे जशी तहान, भूक, श्वसन हे मूलभूत तत्व आहे आपल्या आयुष्यातले, तशी झोप सुद्धा ही एक मूलभूत भाग आहे. आणि आजच्या फास्ट लाईफमध्ये आपण बरेचदा ह्या झोपेकडे दुर्लक्ष करतो. म्हणून वर्ल्ड असोसिएशन ऑफ स्लीप मेडिसिननी 2008 पासून वर्ल्ड स्लीप डे हा मार्च मधला तिसरा आठवड्यातला शुक्रवार असा ठरवला आहे. म्हणून त्या निमित्ताने आज आपण 17 मार्चला इथे जमलो आहोत आणि स्लीप याविषयी जाणून घेणार आहोत. आणि निद्रानाश म्हणजे इन्सोमनिया आणि स्लीप रिलेटेड दुसरे काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात त्याविषयी आपण बोलूया. हे एक वेगळी संकल्पना आहे, पण आरोग्या दृष्टिकोनातून विचार करताना झोप ही तितकीच आवश्यक आहे हे आपण या वेळी सांगत आहोत. हेतल मॅडम, झोपेचं गणित हे नेमकं काय असतं? ॲक्च्युली जसं मॅडमनी सांगितलं तसंप्रमाणे शरीर आणि आरोग्य हे एकत्र होणारी एकच मात्र साखळी आहे, ते चांगली झोप. जर आपल्याला चांगली झोप असेल तरच आपण दुसऱ्या दिवशी उठून नेहमीप्रमाणे एनर्जी सहित काम करू शकतो. आणि नाहीतर अख्खा दिवस आपल्याला ड्राउझी होते आणि झोंबी वाटते आणि कंटाळा वाटते, चिडचिडपणा येतो. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला चांगला फ्रेश मॉर्निंग पाहिजे असेल तर आपल्याला चांगली झोपची खूपच आवश्यकता आहे. आपली झोपमध्ये 2 प्रकारची झोप असते आणि ती सायकल असते. त्याच्यात NREM स्लीप असते आणि REM स्लीप असते. आणि सुरुवातची झोप आपली अशी असते की ज्याच्यात आपल्याला आजूबाजूच्या वातावरणामध्ये काय चालू आहे ते काहीतरी कळतं. आणि त्याच्यानंतरची जी झोप असते ती खूप गाढ झोप असते. त्याच्यातच तुम्हाला स्वप्न वगैरे पडतात. आणि ही सायकल पहिला REM नंतर NREM अशी सायकल 3 ते 4 वेळा होते आणि प्रत्येक सायकल 90 मिनिटाची असते. आणि ते प्रमाणे तुम्हाला हे सायक्लिकल चेंजमुळे तुम्हाला
झोप पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टर्बन्स नाही व्हायला पाहिजे. हे महत्वाचं आहे की ही सायकल 90 मिनिटांची जी थोड्या थोड्या वेळाने बदलते ती पाळली गेली पाहिजे. हो. मग मॅडम असं होतं की जेव्हा थोडा वेळ झोप घेतली जाते तेव्हा या सायकलचं स्ट्रक्चर कसं असतं, रचना तेव्हा कशी असते? एंटायर सायकल जी आहे ती आपली डिस्टर्ब होऊन जाते बरं. आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुमचा दुसरा दिवस तेवढा चांगला नाही जात, कारण तुम्हाला असं वाटणार की तुम्हाला थकवा वाटणार, उठल्यावर तुम्हाला एनर्जी पूर्ण वाटणार नाही, असं वाटतं अजून आणखी झोपावं आणि आज कामावर नाही गेले तर बरं वाटेल, तसं होते. मॅडम हे वाक्य जे आहे ना ते सगळे ऐकणारे म्हणतील हे आमच्या बाबतीत रोज घडतं. ते रोज घडण्याचं कारण आता लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. बरोबर आहे. आपण झोपायच्या आधी सुरुवातीला आपल्या आजी वगैरे सांगायच्या की मंत्र बोला की देवाचं नाव घ्या आणि झोपा. आता वेगळंच झालं आहे. टीव्हीचे एक कार्यक्रम बघा किंवा मोबाईलच्या ऍप्स बघा, आपली सगळी व्हॉट्सअप बघून घ्या आणि नंतर झोपा. खरं. आणि जीवनशैली वेगळी झालेली आहे. त्या दृष्टिकोनातनं झोपेचं महत्व हे आपण लक्षात घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलायला हवी. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघींच्या परवानगीने तो घेते. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार, बोला. तुमचा आवाज पोचत नाहीये. हॅलो, बरं, तुमचा आवाज आमच्यापाशी पोहोचलेला नाहीये, पण तंत्रज्ञांच्या मार्फत तुमचा प्रश्न जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. आपले तज्ज्ञ जे आहेत नक्कीच मार्गदर्शन करतील. स्मिता मॅडम, जेव्हा आपण असं म्हणतो की झोप आजच्या काळामध्ये जीवनशैली वेगळी आहे त्यामुळे होत नाही, पण पुढे जाऊन दिवसाची सुरुवात करायची असते आणि निग्रहाने झोप बाजूला ठेवून आपल्या कामाकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा नेमकं काय होत असतं आपल्या शरीरामध्ये? बरोबर. झोप न झाल्यास काय काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तर इमिजिएट इफेक्ट्स म्हणजे आपला अटेन्शन आणि मेमरीवर जातं, किंवा नवीन गोष्टी ज्या आपण शिकत असतो, न्यू लर्निंग ज्याला म्हणतात, त्याच्यावर पण त्याचा दुष्परिणाम होतो. म्हणजे त्या गोष्टी पटापट होत नाही, आपली चिडचिड होते, मूड फ्लक्च्युएशन्स होतात. अच्छा. आणि त्यामुळे आपलं दैनंदिन फार बिघडतं. म्हणजे एक दिवस झोप पूर्ण नसेल झाली तर नेक्स्ट डे सकाळी उठल्या उठल्या डोकं जड वाटतं. त्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या, कामाला जायला नको वाटतं, पण ते काही आजकाल ऑप्शन राहिलं नाही, तुम्हाला रोजच काम करावंच लागतं. पण हे इमिजिएट इफेक्ट झाले. आणि जर असा कंटिन्युअस झोप कमी होत राहिली, ज्याला स्लीप डिप्रायव्हेशन म्हणतो, तर हळूहळू स्लीप प्रेशर बिल्डअप होत जातं. बरं. आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही जेव्हा ऍक्च्युली तुम्ही काम करत असता त्याच्यामध्ये मध्ये मध्ये अचानक 5-10 सेकंडसाठी तुम्हाला झोप लागते, ज्याला मायक्रो स्लीप्स म्हणतात. आणि हे कुठल्या कामात तुम्ही असाल, मेनली ड्रायव्हिंग, याच्यात सगळ्यात मोठा त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण ड्राईव्ह करता करता जर मायक्रो स्लीप झाली, म्हणजे 5-10 सेकंडसाठी डोळे बंद झाले, तर मोठे अपघात होतात. आणि हे खरंच म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये सापडलं आहे की सकाळी पहाटे 3 ते 5 म्हणजे जी वेळ आहे ज्याच्यात सगळ्यात जास्त झोप येत असते, त्यावेळेला मॅक्झिमम ऍक्सिडेंट्स होतात. साखर झोप हा शब्द त्यासाठीच वापरला जातो, त्या काळासाठी. बरोबर. आणि त्यामुळे सजगता ही फार महत्वाची आहे ती त्या काळामध्ये. आणि म्हणून पुन्हा मूळ हेच झोप पूर्ण व्हायला पाहिजे. पुढचा फोन घेते. भारत वावळ डोंबिवलीहून बोलू इच्छितात. नमस्कार, हॅलो, बोला. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की टेक्नॉलॉजी अतिशय पुढे वेगवान जात आहे, आपल्या देशामध्ये पण मागे नाही. परंतु आपण पाहतो की हल्ली प्रत्येकाजवळ मोबाईल, इंटरनेट आल्यामुळे प्रत्येकाजवळ व्हॉट्सअप, फेसबुक जवळ आमचे सर्व सहकारी मुलं मुली देखील रात्री 12 नंतर पण त्याच्यामध्ये व्यस्त असतात आणि निद्रानाशात ते कारणीभूत होतात. माझा प्रश्न हा वेगळा आहे की आपला विषय असा आहे की निद्रानाश समस्या आणि त्यावर उपाय. माझा प्रश्न असा आहे की पुष्कळ आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक ताणतणावाला सामोरं जातो आणि काही घटना आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि आपण अतिशय डिप्रेस म्हणून किंवा उदासीनता जातो आणि आपली झोप पण होते आणि कधी कधी आपण डिप्रेशनमध्ये जात असतो. आणि अशा वेळी झोप येणं हे फार कठीण परिस्थिती आपल्याला लाभलेली असते. अशा वेळी ह्या डिप्रेशनमध्ये जी झोप न येणं, तर यावर आपण काय उपाय सुचवाल? नक्कीच. हेतल मॅडमकडनं याविषयी मार्गदर्शन घेऊयाच. मी आपल्याला फोन होता भारत वावळ यांचा. आणि निद्रानाश जो आहे तो ताणतणावामुळे अपरिहार्य आहे असं काहीच त्यांना वाटतंय. तर याविषयी मुळात ताणतणाव जीवनशैलीचा आजचा जो भाग आहे त्या दृष्टिकोनातनं आणि निद्रेवर त्याचे होणारे परिणाम.
बरोबर स्लीप नाही झाल्यामुळे आणि चांगली झोप नाही आल्यामुळे जसं त्यांनी सांगितलं तसं प्रमाणे डिप्रेशन होतो, पुअर मोटिवेशन होतं, फुल स्क्रीन करा, पुअर अटेन्शन स्पॅन असते, डिस्ट्रॅक्टिबिलिटी असते, खूप एन्झायटी वाटते आणि दुसऱ्या दिवशी काम करण्याची पुअर ऑर्गनायझेशन स्किल असते आणि इरिटेबिलिटी वाढते आणि त्याच्यामुळे चांगली झोप खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी तुम्ही नियमित वेळ ठेवायला पाहिजे की किती वाजता तुम्ही झोपणार आणि किती वाजता उठणार. जसं त्यांनी सांगितलं की मोबाईल ॲप्स, टीव्ही त्याच्यामुळे लोकांचा झोपण्याची वेळ बदललेली आहे, ते उशिराने झोपतात. त्याचं एक कारण आहे की जर आपण टीव्ही आणि मोबाईल वापरला तर त्याच्यामध्ये निघणारी निळी किरणं आपला झोपावर परिणाम करते, कारण ते आपला मेलाटोनिन म्हणून एक हॉर्मोन आहे ते कमी करतात आणि जे आपल्याला ऍक्च्युली झोप आणायला मदत करते. जर तुम्ही शेवटपर्यंत टीव्ही आणि मोबाईल बघत राहिले तर तुम्हाला झोप येण्यामध्ये वेळ जातो आणि तुम्हाला असं वाटतं सारखं अजून थोडं बघून घ्यावं तसं वाटतं. आणि त्याच्याप्रमाणे सगळ्यांची जे आपलं लहानपणी आपलं शिकवलं गेलं होतं की वेळेवर झोपायचा, लवकर उठायचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुख, समृद्धी, स्वास्थ्य, आरोग्य सगळं मिळते, पण ते सगळं विसरून जायला होते. जसंच मुलं टीनेजर झाली की त्यांना लेट नाईट पार्टीज अटेंड करायची असते, स्लीप ओव्हर अटेंड करायची असते, पण त्यांना त्याचे दुष्परिणाम माहीत नाहीये. कारण लिमिटेड झोपमुळे त्यांना एक हॉर्मोन असते जे कमी झाल्यामुळे तुम्हाला भूक जास्त वाटते, स्थूलपणा वाढतो आणि बसून राहावं तसंच वाटते आणि हे लॉंग टर्म मध्ये येते. म्हणून वेळेवर झोपणं आणि वेळेवर उठणं खूप आवश्यक आहे. आणि जर व्यवस्थित झोप येत नसेल तर जे सांगतात की आपण लहान बाळाला कसं व्यायाम करायला लावतो, मालिश करतो आणि आंघोळ करतो आणि मस्त ते झोपतात. त्याच्यासाठी जर आपण पण व्यायाम केला आणि एक छान शॉवर घेतला की तुम्हाला चांगली झोप येऊ शकते. झोपायच्या आधी ठरू शकतं. हो, आणि झोपायचा जर तुम्हाला डेली रुटीन मध्ये जर तुमचा व्यायाम नसते तर जर व्यायाम केला तर तुम्हाला थकवा येणार आणि डेफिनेटली तुम्हाला चांगली झोप येणार. काहीतरी खाद्यपदार्थ पण आहे जे तुम्हाला झोपेला मदत करतात. येस, पुढचा फोन घेऊन पुन्हा या मुद्द्याकडे वळू का मॅम? पुढचा फोन आहे किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार किशोरजी, बोला. किशोरजी, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. किशोरजी, मी तुम्हाला विनंती करेन की तंत्रज्ञांच्या मार्फत तुमचा प्रश्न जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेलच. धन्यवाद. हेतल मॅडम, तुम्ही आहाराविषयी सांगत होता तो मुद्दा. काहीतरी खाद्यपदार्थ आहे जसं की बदाम, अक्रोट, चीज, पनीर, घरी बनवलेला पनीर आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. ते सगळ्याचा जर तुम्ही आहार केला तर ते तुम्हाला झोप येण्यात मदत करू शकते. आपण कसं सांगते, गरम दूध प्याला की जायफळ घेतलं तरी पण चांगली झोप येऊ शकते. एक महत्वपूर्ण आहे, कारण ते तुमच्या एक प्रकारच्या हॉर्मोन रिस्ट्रिक्ट करते, त्याच्यामुळे तुम्हाला भूक कमी लागते आणि झोप चांगली येते. तर तसं प्रमाणे तुम्हाला मदत करू शकते. हे सगळं खाद्यपदार्थ तुम्हाला मेलाटोनिन आणि सेरोटोनिन सारखे हॉर्मोन जे तुम्हाला बॉडी क्लॉक मॅनेज करतात ते वाढवायला प्रयत्न करते. आणि म्हणजे हे अगदी दैनंदिन आपल्या आयुष्यामधले जवळ असणारे खाद्यपदार्थ आहेत की ते खरंच झोपेला पूरक आहेत. त्यांचा आहारामध्ये त्या दृष्टिकोनातून समावेश व्हायला हवा असं म्हणता येऊ शकतं. घरगुती उपाय आहेत, घरगुती उपाय आहेत खरंय, आणि एकदम अवेलेबल असते सगळ्यांना. बरोबर आहे. येस, स्मिता मॅडम, तुम्ही काय सांगत होतात? हो, यात मॅडमनी जसं म्हटलं, हेतल मॅडमनी, की काय घरगुती जे उपाय आहे ज्यांनी आपली झोप वाढू शकते, पण काही गोष्टी आहे ज्या नको करायला, ज्यांनी पण झोप चांगली होऊ शकते. जसं मद्यपान किंवा धूम्रपान यांनी आपली झोप जाते. जरी त्यावेळेला आपल्याला वाटतं रिलॅक्सेशनसाठी घ्यावं, पण त्यामुळे स्लीप वेक सायकल हे बिघडतं. त्यामुळे हे महत्वाचं आहे की हे धूम्रपान व्यसन हे झोपेचं ह्याचं आणि झोपेचं फार वाकडं आहे. त्यामुळे मे बी इनिशियली काही दिवस एक पेग घेतला म्हणून बरं वाटलं म्हणून लोक घ्यायला लागतात. बोला. ओके, तर पण नंतर काही दिवसांनी जेव्हा व्यसनाधीनता वाढते
त्यानंतर त्याचा झोपेवर परिणाम होतो आणि ऍक्च्युअली इन्सोमनिया किंवा निद्रानाश होतो. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आणि अजून जे आपण ज्याच्यावर पुढेही आपण बोलूया, जे स्लीप हायजीन जे आपण म्हणतात, की जसं आपण शरीर स्वस्थ ठेवायला त्याची काळजी घेतो, तशी झोप व्यवस्थित व्हायला काही गोष्टी आपण पाळल्या किंवा काही गोष्टी ज्या केल्या नाही तर त्यांनी खूप फायदा होऊ शकतो. कारण आजकाल आता हे स्लीप डिसऑर्डर म्हणजे हे जसं लठ्ठपणा, हायपरटेन्शन, डायबिटीज सारखं ऑलमोस्ट लाईफस्टाईल डिसऑर्डर झालेलं आहे. म्हणजे असं दिसतं आपल्याला की या मधुमेह, रक्तदाब आणि लठ्ठपणा हे बहुतांश ठिकाणी असतातच. आपलं वास्तव्य त्यांचं सगळीकडे आहेच आहे. मग त्या वास्तव्याचं मूळ शोधायला लागलं तर ते कदाचित अपुऱ्या झोपेमध्ये दडलेलं असू शकेल. बिलकुल. म्हणजे रिसर्चमध्ये हे ऍक्च्युली सापडलं आहे की जे लोक कमी झोपतात त्यांच्यामध्ये बीपी, डायबिटीज आणि ओबेसिटी, लठ्ठपणा याची खूप जास्त रिस्क आहे. त्यामुळे झोप हे मूलभूत आहे आणि ती जर झाली नाही तर आपण बाकीचे जे आजारपण आहे त्याला पण रिस्क वाढते. म्हणजे इवन हार्ट डिझीज ह्याच्यातही त्यांना सापडलंय की ज्यांच्यामध्ये झोप कमी असते त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचे चान्सेस जास्त आहे. आणि बाकी इतरही आजार होण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्याच्यातनं बाहेर पडण्याची जी इम्युनिटी आहे ती पण झोप कमी झाल्यामुळे, हार्मोनल चेंजेस जशा मॅडम सांगत होत्या, त्यामुळे ती इम्युनिटी कमी होते आणि आपली प्रतिकार शक्ती कमी होते. म्हणजे झोप हे ऍक्च्युली आपल्यासाठी हे एक होमिओस्टॅटिक किंवा बॅलन्सचं फंक्शन करतं. की स्लीप वेक सायकल, की ठीक आहे दिवसभर आपण काम करतो, त्यानंतर झोप येते तर बॉडीला रेस्ट मिळतो, ब्रेनला रेस्ट मिळतो. हा एक स्लीपचा एक मोठा फंक्शन आहे. आणि त्या व्यतिरिक्त आपलं सर्कॅडियन रिदम किंवा ज्याला आपण दैनिक लय म्हणतो ते मेंटेन राहतं. आणि फायनली बॅलन्स मेंटेन करणं, आपल्या शरीरातले जे रसायन आहे, वेगवेगळ्या कृती ज्या होत असतात, आपला फिजिओलॉजी आणि ह्या सगळ्यांचं बॅलन्ससाठी स्लीप फार महत्व आहे. आणि ते त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं की सगळेच आजारपण आपण ओढून घेतो स्वतःवर. बरोबर आहे. डॉक्टर हेतल पटेल, जेव्हा असं म्हणतो की तुम्ही सुरुवातीलाही सांगितलं की 5 ते 6 तास एक पूर्ण झोप शांतपणे व्हायला हवी, असं म्हणत असतानाच एक महत्वाचा मुद्दा येतो की बऱ्याचदा असं होतं की झोप येत असताना त्यामध्ये मध्ये मध्ये जी आहे की श्वास अडकल्यासारखा वाटणं किंवा ठसका लागणं, शिंक येणं, हे झोपेमध्ये या गोष्टी घडतात आणि माणूस दचकून जागा होतो, झोप तुटते. झोप तुटणं हे केव्हाही वाईट असलं तरी सुद्धा श्वास अडकल्यासारखं वाटणं, त्यामुळे घाबरण्याची परिस्थिती व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होते. हे नेमकं काय असतं? हे बेसिकली काय असते की जेव्हा श्वासोश्वास घेतो आपण आणि झोपेत नसतं तर गाढ झोपामध्ये तुम्हाला कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन होते. आपला पॅलेटचा भाग की पडजिपाचा भाग की आपली जिभाचे मागचा भाग ते काहीतरी कोलॅप्स होऊन आपला जे श्वासोश्वासची जागा आहे ते कोंडतं आणि त्याच्यामुळे प्रॉपर ऑक्सिजनेशन होत नाही आणि त्यांना घुसमटायला सारखं वाटते आणि त्याच्यामुळे झोप मोडतं आणि त्याला आम्ही स्लीप ॲपनिया म्हणतो. आणि ते झोपेतनं डचकणं होतं आणि त्यांना ते लक्षात नाही येते पण त्याच्यामुळे झोप संपूर्ण मोडते आणि ते उठून जातात. सुरुवातीच्या वेळी ते खाली पार्टनरलाच प्रॉब्लेम असतं की खूप घोरण्याचा आवाजमुळे त्यांना डिस्टर्ब होतं. पण हे जसं जसं ते वाढत गेलं की त्यांचं काही आपण ट्रीटमेंट नाही केली तर ते अल्टिमेटली त्याला स्लीप एपनियावर रिझल्ट होते. त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा दूरगामी परिणाम आणि त्रास होऊ शकतात. म्हणजे सकाळी उठल्यावर त्यांना थकवा येतो, नेमकी काम काय असं जसं थोडा वेळ पण बसलं की त्यांना झोप लागते, खुर्चीवर बसलं की झोपून जातात आणि मोस्ट डेंजरस जसं सांगितलं की ड्राईव्ह करताना झोपून जातात आणि डे टाइम स्लिपीनेस असतं त्यांना तेव्हा आणि झोप सारखं झोपावं असं वाटते आणि रात्रभर त्यांची झोप संपूर्ण होत नाही. बरोबर आहे. ही तुटक जी होते ती स्क्रीनवरती सुद्धा आता तुम्ही जे सांगितलं ते नेमकं आपल्याला आता बघा की नॉर्मली झोपताना हे तुम्ही एरो बघा की हे आपला ताळूचा भाग आहे आणि हे जिभेचा भाग आहे, इकडे श्वासोश्वास करायला व्यवस्थित जागा आहे, हे आपला पॅलेटचा भाग आहे, पडजिभेचा भाग आहे, तर इकडनं श्वासोश्वास करताना जागा आहे. पण जेव्हा झोपेत ना हे सगळं कोलॅप्स होतं तेव्हा ते स्थूलतामुळे होऊ शकतं, शॉर्ट नेकमुळे होऊ शकतं की आपला जडबाचा अॅनाटॉमीमुळे होऊ शकतं. पण हे तुम्ही इकडे बघू शकतात की इकडे संपूर्ण एअरवे ब्लॉक झालेलं आहे
आणि त्याच्यामुळे त्यांना ऑक्सिजनेशन संपूर्ण पुरत नाही आणि हे जर गोष्ट वारंवार घडत राहिली तर अल्टिमेटली त्यांना हृदयरोग होतं, ब्लड प्रेशर होतं आणि मोठे मोठे विकार होण्याची पुढे जाताना शक्यता तुम्हाला असते. दिसतं. बरोबर आहे. म्हणजे याबरोबरच आणखीन आता आपल्याशी जोडल्या जातात नाशिकच्या नाक कान घसा विभागामध्ये नाशिक मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर श्रिया कुलकर्णी. नमस्कार डॉक्टर श्रिया. नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आपण असं म्हणतो की झोप ही व्यवस्थित व्हायला हवी, तर व्यवस्थित झोप म्हणजे एक सर्वसाधारणपणे झोपेची पद्धत काय असते ज्याला आपण व्यवस्थित झोप असं म्हणतो, याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. व्यवस्थित झोप म्हणजे एक नॉर्मल झोप असायला पाहिजे. म्हणजे नॉर्मल स्लीप पॅटर्न जो असतो झोपेचा, की जो नॉर्मल अडल्ट मध्ये 7 ते 8 तासाची झोप गरजेची आहे. त्याच्यामध्ये 2 फेजेस असतात, नॉन आरईएम आणि आरईएम. नॉन आरईएम म्हणजे रॅपिड आय मुवमेंट. तो ज्याच्यामध्ये ह्या ज्या दोन्ही सायकल्स आहेत, नॉन आरईएम आणि आरईएम, ह्या 90 मिनिटाची असते आणि ती एकामागोमाग एक अशी लागोपाठ येत राहते आणि 3 ते 4 सायकल्स एका रात्रीमध्ये यायला पाहिजे. आता ही जी नॉन आरईएम स्लीप असते ती पूर्ण झोपेच्या 75 ते 80% स्लीप ही नॉन आरईएम असते आणि 20 ते 25% स्लीप ही आरईएम असते. नॉन आरईएम स्लीप मध्ये मेंदू जो असतो तो शांत असतो आणि डोळ्याच्या हालचाली होत नाहीत. पण आरईएम स्लीप मध्ये मेंदू भयंकर ऍक्टिव्ह असतो आणि हालचाली होत असतात डोळ्याच्या आणि त्याच्यामध्ये स्वप्न पडतात असं म्हणतो. आता ही जी नॉन आरईएम स्लीप आहे त्याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. ती स्टेज 1 जी असते ती एकदम म्हणजे तुम्ही झोपायला गेल्यावर सुरुवातीची असते, जी 5 ते 7 मिनिटाची असते, ज्याच्यामध्ये पटकन उठवू शकतो आपण व्यक्तीला. पण स्टेज 2 ला जर व्यक्ती गेली तर 45 ते 50 मिनिटाची असते ती स्टेज आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 ह्या 15-15 मिनिटाच्या 10 ते 15 मिनिटाच्या असतात, ज्याच्यामध्ये मात्र व्यक्ती गाढ झोपलेली असते आणि ती ऍक्च्युअल स्लीप असते. त्याच्यानंतर परत आरईएम स्लीप मध्ये होते जे 10 ते 15 मिनिटं असतं आणि अशी सायकल 3 ते 4 वेळा रिपीट झाली की 7 ते 8 तासाची झोप पूर्ण होते आणि जेव्हा ही अशी झोप पूर्ण होते तेव्हा सकाळी व्यक्तीला फ्रेश वाटतं. हा महत्वाचं आहे. स्मिता मॅडम, तुम्हाला त्यांच्याशी काय संवाद साधायचा आहे? मॅडम, आपण हे आता झोपेबद्दल बोललात, त्याच्यात आपण ऐकतो की स्लीप रिलेटेड जे ब्रीदिंग प्रॉब्लेम्स असतात, बरोबर, ऍज अ ENT स्पेशलिस्ट म्हणून तुम्ही त्याच्यावर थोडंसं लक्ष हे देऊ शकाल का? राईट. स्लीप रिलेटेड ब्रीदिंग प्रॉब्लेम म्हणजे त्याला आम्ही स्लीप ऍपनिया सिंड्रोम असं म्हणतो. आता जेव्हा व्यक्ती झोपलेली असते तेव्हा आता हेतल मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे काही टिश्यूज असतात, एक्सेस टिश्यूज, जे श्वासाच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतात. त्याच्यामुळे श्वास येऊ शकत नाही आणि पेशंटचा श्वास काही काळाकरता, काही सेकंड करता थांबलेला राहतो आणि त्याच्यानंतर पेशंट खडबडून जागा होतो आणि मग परत श्वास घ्यायला लागतो. तर ह्याला आपण स्लीप ऍपनिया सिंड्रोम असं म्हणतो. त्याचे 2 प्रकार असतात, ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि सेंट्रल. पण हे जर महिनोन-महिने होत गेलं तर त्याचे मात्र मेंदूवरती आणि हृदयावरती खूप महत्वाचे असे दुष्परिणाम होत राहतात. जर वेळच्या वेळेला ह्याच्यावरती जर उपचार केले नाहीत तर क्वालिटी ऑफ लाईफ वरती खूप वाईट परिणाम होऊ शकतो. आता मेंदूवरती जर परिणाम म्हटलं तर ब्रेन सेल्स दे आर अफेक्टेड फास्टर, लवकर त्यांच्यावरती दुष्परिणाम होतो आणि हृदयावरती कालांतरानंतर दुष्परिणाम होतो. आता तुम्ही दोघींनी सांगितल्याप्रमाणे एकाग्रतेचा अभाव, डोकेदुखी किंवा ड्युटीज रोजच्या रोज शाळा कॉलेजेसमध्ये किंवा ऑफिसमध्ये बरोबर काम करता न येणे, चिडचिड होणे, परफॉर्मन्स कमी होणे, विसराळूपणा वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पुढे जाऊन त्याच्या नात्यावरती, रिलेशनशिपवरती पण दुष्परिणाम होतो. डिप्रेशन येऊ लागते आणि सतत दिवसभर डोळ्यावर झापड राहते. त्याच्यामुळे व्हेइक्युलर ऍक्सिडेंटचे पण प्रमाण वाढते आणि ह्या सतत स्ट्रेसमुळे त्याचा कार्डियाक म्हणजे हृदयावरती दुष्परिणाम व्हायला लागतो. आणि इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा हृदयावरती दुष्परिणाम होतो तेव्हा मात्र ही गोष्ट इरिव्हर्सिबल असते. म्हणजे ब्लड प्रेशर वाढणे, अंजायना म्हणजे चेस्ट पेन होणे, कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर किंवा एट्रियल किंवा व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन किंवा अरिथमियाज म्हणतो ज्याला आम्ही, किंवा कार्डियाक अरेस्ट. आणि मग तसं झालं तर मात्र ही इमर्जन्सी सिच्युएशन निर्माण होते. आणि हा जो प्रॉब्लेम आहे झोपेमध्ये जे अडथळे येतात तो युजली ओव्हरवेट किंवा ओबेसिटीमुळे असतो. आणि जर वेट कंट्रोलमध्ये ठेवलं योग्य वेळी तर मात्र हा प्रॉब्लेम 70 ते 80% वेळेला क्युअर होऊ शकतो किंवा हा कमी होऊ शकतो. बरोबर. खरंय.
धन्यवाद डॉक्टर श्रेया कुलकर्णी, तुम्ही खास सहभागी झालात नाशिकहून कार्यक्रमामध्ये आणि तुमचं याविषयीचं जे अभ्यासपूर्ण मतं आहेत ती मांडलीत. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. निद्रानाश याविषयी त्याची कारणं काय आहेत आणि शांत झोप कशी येऊ शकते या सगळ्याविषयी जाणून घ्या. छोट्या कार्यक्रमातला पुढचा फोन आहे, तुमच्या परवानगीने घेते. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत नाशिकहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो रवींद्रजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की अनेक कर्मचारी विविध शिफ्ट मध्ये काम करत असतात आणि समजा फॉर एक्झाम्पल नाईट शिफ्ट असेल तर ते दुपारी झोपत नाहीत, दुपारी इतर ऐनवेळी येऊन पडलेली कामं करत बसतात, इमर्जन्सीज पण असतात, मग त्याच्या शरीरावर पण दुष्परिणाम होतो. आणि दुसरं असं मला विचारायचं आहे की तासोन तास परदेश विमान प्रवास करणाऱ्यांना जेट लॅगचा त्रास होतो, टायमिंग वेगळे असतात 2 देशांचे, तर या दोन्ही बाबतीत काय सांगा. धन्यवाद. धन्यवाद. हेतल मॅडम, काय म्हणायचं तुम्हाला? जसं त्यांनी विचारला की आपण विदेशात प्रवास करतो आणि जेटलॅग होतो, ते जेटलॅग अवॉइड करायच्यासाठी जेव्हा तुम्ही प्रवास करताय तेव्हा तुम्ही जेव्हा फ्लाईटमध्ये बसला की तुम्ही तुमची क्लॉक जिथे जातात ते प्रमाणे सेट करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आता तिकडे तुम्ही जिकडे जाणार आहे तिकडे काय वेळ झालेली आहे. प्रॉपर हायड्रेशन असायला पाहिजे. फ्लाईटमध्ये आपण विसरून जातो कारण वातावरण चांगलं असतं आणि आपण पाणी प्यायचंच विसरून जातो, तर ते न विसरताना पाणी प्यायला पाहिजे. आणि ते कधी आपल्याला सांगतात की एक्सरसाइज पण करायला पाहिजे, म्हणजे पायाचा व्यायाम करायला पाहिजे, थोडा वेळ झाला की उठून चालायला पाहिजे आणि आपण असं आपला बॉडी क्लॉकला अडजस्ट करायला पाहिजे की आपण ते जेटलॅग जास्त वेळ राहू नये. बरोबर आहे. आणि जसं की तुम्ही विदेशातनं आले आणि तुम्हाला माहित आहे की तिकडे तुमचे दिवस आहे आणि इकडे आल्यावर रात्र आहे, तर एक समाधान असं करू शकतात की बाई तुम्ही ते दिवशी आल्यावर तुम्हाला झोप येणारच नाही कारण तिकडे दिवस आहे, तर तुम्ही थोडा वेळ काढून घ्यायचा आणि तेव्हा न झोपताना तुम्ही दुसऱ्या दिवशी कामावर पण जाता येते, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर झोपायचं. त्यांच्या घड्याळाप्रमाणे आपण आपली चेंज करायला पाहिजे, कारण जर नाही केला तर ते 2-3 दिवस पर्यंत चालूच राहते. तर ते एक जेटलॅग तुम्हाला कसं कोपअप करायला ते बघायला पाहिजे. आणि जे लोक, महत्वाचा मुद्दा आहे की जे लोक शिफ्टमध्ये काम करत आहे, तर ज्यांनी ऑब्व्हियसली त्यांना घरातली कामं पण बाकी आहे आणि रात्री त्यांनी शिफ्ट काम केले तर त्यांना असं वाटतं की घरी येऊन घरातली कामं संपायला पाहिजे, पण त्यांनी ते न करताना आपली स्लीपला प्रायोरिटी देऊन पहिला स्लीप कंप्लीट करायला पाहिजे, कारण चांगली झोपच आपल्याला चांगलं स्वास्थ्य देते. आणि दलाई लामांनी सांगितलं की ते एक महत्वपूर्ण व्यायाम आहे. क्या बात आहे. आणि ते सांगतात की दॅट इज द बेस्ट वे टू मेडिटेट, because if you have a good sleep you will get all the advantages of meditation as well as exercise. It's one of the very good exercise. A good sleep is a good exercise. वाव, मस्त. स्मिता मॅडम, तुम्ही पण अगदी मनापासून या वाक्यावरती हसताय. तुम्हाला काय सांगायचं? हो, म्हणजे हा व्यायाम सगळ्यांना आवडेल असा व्यायाम आहे. त्यामुळे मॅडम ज्या बोलल्या ते बरोबरच आहे, पण हे जे शिफ्ट जॉब आणि जेटलॅग विषयी यांना सर्कॅडियन रिदम स्लीप डिसऑर्डर्स म्हणतात, किंवा जे आपलं आपण म्हणत होतो दैनिक लय जे आपलं असतं की ही वेळ झोपेची आहे आणि ही जागायची आहे, डे नाईट सायकल जे असतं ते ह्याच्यात गेलेलं असतं. जेव्हा म्हणजे आपण वेस्टर्न साईडला ट्रॅव्हल करतो तेव्हा ते थोडं एवढं कठीण नसतं, जेवढं आपण ईस्ट साईडला जर ट्रॅव्हल केलं तर जेटलॅगवर जास्त प्रॉब्लेम येतो. पण मगाशी आपण जे म्हटलं की जो स्लीप हार्मोन आहे मेलॅटोनिन, ह्याचा इथे मोठा रोल आहे. त्यामुळे मेलॅटोनिन किंवा त्याचे ॲगोनिस्ट म्हणून ड्रग्स काही असतात, तर कधी कधी तो वापर केला जातो. पण जनरली गोळ्यांचा गरज तेव्हाच पडते जर तुम्ही 2 टाइम झोन पेक्षा जास्त ट्रॅव्हल केलं असेल तर. अच्छा. पण नाही तर साधारण तुम्ही मॅनेज करू शकता. 2-3 दिवसात तुमचं ते स्लीप वेक सायकल नॉर्मल होऊन जातं. खरंय. जेव्हा असं म्हणतो की झोपेचं सायकल हे पूर्णपणे रोजच्या जीवनशैलीमध्ये बसणं आवश्यक आहे, पण मॅडम असे खूप लोक असतात, खूप मंडळी अशी असतात की ज्यांचं झोप जी आहे ती पूर्णच होत नाही. 8 ते 10 तास किंवा 8 ते 7 तास अशी संपूर्ण होत नाही. मध्ये जाग येते, खोकला येतो. हे जसं मगाशी आपण बघितलं तसंच झोपेमध्ये उठायचं आणि काहीतरी चालत जायचं आणि यायचं, हे जे सगळं जे आहे अर्धवट तुटक झोप होणं, हे सगळं नेमकं काय असतं? बेसिकली तुटक झोप असली म्हणजे तुम्हाला बॉडी
रिदम मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. बर. जसं की जर मधुमेहाचे पेशंट असेल, डायबिटीस असेल, तर त्यांना वारंवार लघवीसाठी उठावं लागतं, तर दॅट कॅन डिस्टर्ब देअर स्लीप. अच्छा. दुसरं की तुम्ही सांगितलं खोकलं असते, जर त्यांना रिफ्लक्सचा प्रॉब्लेम असलं की ऍसिड रिफ्लक्स होत असेल तर त्यांना रात्री झोपेत खूप खोकला येतो आणि त्याच्यामुळे त्यांची झोप मोडते. अच्छा. तर त्याच्यासाठी त्यांनी जेवण आणि झोपायच्या मध्ये 2 ते 3 तासाचा अंतर ठेवायला पाहिजे आणि रात्रीचं जेवण भरपोट नाही करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना ऍसिडिटी कमी होण्यात मदत होईल आणि आम्लवरती आल्यामुळे झोप येत नाही. आणि जर जेवणाच्या आधी त्यांनी अँटासिड वगैरे काहीतरी टॅबलेट घेतली ते पण उपयोगी पडते. बरेच पेशंट आमच्याकडे येतात जे सांगतात की त्यांना रात्री झोपताना खोकला येते, तर देअर ऑल्सो ओबेसिटी अँड रिफ्लक्स अच्छा. प्ले व्हेरी बिग रोल. तुमच्या दोघींच्या बोलण्यामध्ये एक शब्द वारंवार येतो तो म्हणजे स्लीप हायजीन. स्लीप हायजीन ही संकल्पना नेमकी काय आहे मॅडम? स्लीप हायजीन म्हणजे मी जसं म्हणत होते की जसं आपण शरीरासाठी हायजीन मेंटेन करतो तसं चांगली झोपसाठी ज्या गोष्टी पाळायला पाहिजे त्यांना आपण स्लीप हायजीन म्हणतो. म्हणजे काही गोष्टी करा आणि काही गोष्टी करू नका. स्क्रीनवर आपल्याला दिसते अतिशय शांत झोप. बरोबर. या शांत झोपेसाठी पुढची स्लाइड, त्याच्यात म्हणजे काय करायला हवं, तर त्याच्यासाठी नियमित वेळेवर झोपणे, नियमित व्यायाम करणे, पण झोपेच्या 2 तास आधी नाही, म्हणजे त्याच्या आधीच. झोपेच्या 2 तासात नको करायला, कारण जास्त व्यायाम केला तरी पण झोप येत नाही, कारण तुम्ही उत्तेजित असता, त्यामुळे रिलॅक्स होत नाही. बरं. आणि एक नियम म्हणजे नियमितपणे एक झोपेचं तुमचं शेड्यूल सारखं असायला पाहिजे की तुम्ही ज्या वेळेला झोपताहेत, तर कोणी कोणी तोंड धुतं, झोपेची जायची जी तयारी असते, आपण वाइंडिंग डाऊन म्हणतो की दिवसभराचं जे काही झालेलं आहे तो विचार केला आणि मग सोडून दिला. किंवा त्यांनी म्हटलंय जास्त ताणतणाव वाटत असेल तर तुम्ही एका कागदावर लिहून काढा तो आणि बाजूला ठेवून द्या, म्हणजे की आपण तो प्रॉब्लेम ठेवलेला आहे, सकाळी उठून फ्रेश माइंडनी आपण तो सॉल्व्ह करूया. कारण बरेचदा ह्या रुमिनेशन्स किंवा हे थॉट्स आपले काही थांबत नाही आणि हे थांबत नाही त्यामुळे झोप येत नाही. आणि मगाशी मी म्हटलं होतं जसं मेन स्मोकिंग, ड्रिंक्स ह्यानी पण बरेचदा स्लीप वेक सायकल ही डिस्टर्ब होऊन जाते. जरी तात्पुरती तुम्हाला असं वाटेल की झोप येते म्हणून, पण तसं होत नसतं. तर काही गोष्टी तशा तुम्ही करायला पाहिजे आणि काही नको करायला. तर त्यातलं म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान करू नये. आणि तुमचं जे वातावरण आहे, बेडरूम आहे, बेडचा संबंध झोपेशी आणि सेक्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीशीच असावा. हे कुठेतरी असोसिएशन आपल्याला हे परत चालू करायला हवं. कारण आजकाल आपण बेडवर झोपून फोनवर बोलत असतो, नॉवेल्स वाचत असतो किंवा टॅबवर काम करत असतो, लॅपटॉपवर काम करत असतो. त्यामुळे काय होतं की हे सगळे स्टिम्युलेटरी गोष्टी आहेत ज्या आपण बेडवर बसून करत असतो. तर त्यामुळे बेडचा हळूहळू स्लीपशी संबंध जो कमी होत जातो, तर मग आपल्या ब्रेनला आपल्याला मग ते रिट्रेनिंग करण्यासाठी हे स्लीप हायजीन महत्वाचं आहे की बेड म्हणजे झोपेसाठी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या ऑफिसमध्ये करा, दुसऱ्या खोलीत करा. झोप आली की जाऊन बेडवर जाऊन झोपा. हे महत्वाचं आहे. हल्ली झोपेची संकल्पना प्रवासामध्ये टेबल खुर्चीवर आहे तिथं पटकन एक पॉवर स्नॅप घेणं अशी जी संकल्पना आलेली आहे, तर ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या पुन्हा बाजूला सारून ज्या गोष्टीचा वापर त्याच गोष्टीसाठी व्हायला हवा. पुढचा फोन आहे, विजय गोगादरे आपल्याशी बोलतायत नांदेडहून. नमस्कार विजयजी. नमस्कार मॅडम, मी नांदेडहून विजय कुमार गोगदरे बोलतो. तर मॅडम, रात्रीला जेव्हा आपण झोपतो तेव्हा स्वप्न पडतात, त्याच्यामुळे झोप येत नाही आणि डोळ्यांची कचकच आणि मानसिक तणाव आणि दररोजची दिनचर्या जी आहे ती अलग नेहमीपेक्षा वेगळी असते. तर याच्यासाठी आपण उपाय काय करू शकतो? प्रश्न पोहोचलेला आहे, मार्गदर्शन मिळेलच. विजयजींचा जो मुद्दा होता की स्वप्न पडतात त्यामुळे झोप होते, मुळातच काही कारणास्तव झोपेतनं दचकून जाग येणं किंवा झोप अर्धवट होणं आणि त्याही पुढे जाऊन अशी गोष्ट की झोपल्यावरती आजूबाजूचं भान विसरून ती झोप अतिशय गाढ लागणं, या सगळ्या झोपेचे जे वेगवेगळे पद्धती आहेत याचा अभ्यास नेमका काय सांगतो, म्हणजे यामध्ये मानसिकदृष्ट्या काय घडतं हे तर आपल्याला स्मिता मॅडम सांगतीलच, पण शारीरिकदृष्ट्या काय घडत असतं देहामध्ये? आपल्याला असेस करायचे असेल की कितपर्यंत त्यांना स्लीप अपनिया आहे, तर आपल्याला त्यांची असेसमेंट करावी. कारण आपण पेशंट्सला आपण बघूया ते व्हिडिओ की जेव्हा आपण झोपेत असतं तेव्हा आपले
ताळूला काय होतं, जिभेच्या भागाला काय होते. इकडे तुम्ही बघू शकतात की इकडे झोपल्यामुळे इकडे पडजिभाचा भाग आणि जिभाच्या भागमुळे अजिबात जागा नाही आहे. पण त्यांना ते पेशंटला सुरुवातीच्या दिवसाला आपण CPAP म्हणून मशीन लावू शकतो. आणि तुम्ही बघू शकता की CPAP मशीन लावल्यावर ते जे जागा श्वास घेण्याची बंद झाली होती ते उघडी झाली आणि त्यांना ते श्वास घेता येते. तर सुरुवातीच्या वेळी जेव्हा त्यांना खूप स्लीप ॲपनिया असेल तर ते CPAP मशीन देऊन त्यांचा इलाज करता येईल, झोप व्यवस्थित करता येऊ शकते. आणि ते वेळेवर केल्यावर त्यांना पुढचे स्टेप्स जे जेव्हा सर्जिकल इंटरव्हेन्शन लागते ते अवॉइड करता येते. आणि सायमल्टेनियसली त्यांना विच आर द डूज अँड डोंट्स फॉर अ गुड स्लीप मस्ट फॉलो. हे करावं आणि करू नये म्हणजे पुन्हा जे आहे ते आपण मागच्या काळाकडे, मागच्या पिढीकडे वळलो. जे जे सांगितलेलं आहे, लवकर झोपावे, लवकर उठावे, ते पुन्हा, आणि आहारामध्ये हे असावे, हे नको, तर या सगळ्याचा पुन्हा अभ्यास आणि आचरण हे व्हायला हवं. पुढचा फोन आहे विजय यांचा. नमस्कार, अकोल्याहून फोन आहे हा. हो, बोला. नमस्कार मॅडम. आकाश मोरे बोला, प्रश्न विचारा. मॅडम मी मूळचा अकोल्याचा आहे, मुंबईला रेल्वेमध्ये जॉब करतो. हॅलो, पटकन बोला, प्रश्नावरती बोला. या आकाश. माझं मॅडम शिफ्ट ड्युटी मध्ये जॉब करतो मी. 7 दिवस नाईट असते, 7 दिवस इव्हिनिंग आणि 7 दिवस. बरं. 7 दिवस नाईट असल्यामुळे आमचं रात्री 3 वाजेपर्यंत काम राहतं, 7 दिवस कंटिन्यू. तर मग थोडा वेळ भेटला थोडाफार आराम करतो, पण तसं फारसा की आराम होत नाही तो. बरं, तुमचा मुद्दा पोचलेला आहे. अर्धवट झोप होणं आणि त्या दृष्टिकोनातनं मानसिक दृष्ट्या माणूस हलणं याविषयी स्मिता मॅडम. बरं, आता आपण जेवढे प्रश्न बघितले याच्यात स्लीप डिसऑर्डर्सचे वेगवेगळे प्रकारावर सगळ्यांना प्रश्न पडलेले आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर ऑलमोस्ट 100 पेक्षा जास्त स्लीप डिसऑर्डर्स आहे जे आपल्याला सगळे इथे कव्हर नाही करता येणार. पण जे महत्वाचे जे आहे म्हणजे निद्रानाश, इन्सोमनिया, हायपरसोमनिया किंवा खूप जास्त झोप. म्हणजे काही लोक शॉर्ट स्लीपर्स असतात ज्यांना 6 तासापेक्षा कमी झोप पण चालते, पण काही लोक असे असतात ज्यांना 12 तासापेक्षा जास्त झोप लागते तरच त्यांना फ्रेश वाटतं. बरोबर. पण आणि त्यानंतर सर्कॅडियन रिदम डिसऑर्डर जे यांनी आता प्रश्न विचारलेला आहे की शिफ्ट जॉबवाल्यांनी काय करायचा. म्हणजे तो पार्ट ऑफ, मी तेच म्हटलं ना, कॉस्मोपॉलिटन लाईफ म्हणा किंवा आताची जीवनशैली आहे त्याचा तो असा आपण ओढून घेतलेला स्लीप प्रॉब्लेम असल्यासारखा आहे. महत्वाचा शब्द, ओढून घेतलेला स्लीप प्रॉब्लेम. बरोबर. पण आता शेवटी जगण्यासाठी पैसा गरजेचा आहे, काम करणं गरजेचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या सेन्सिटिव्हिटी प्रमाणे आपल्याला स्लीप वेक सायकल ऍडजस्ट करावी लागते. पण एकूण हे स्लीप डिसऑर्डर जे काही प्रकार आहे, अति झोप येणं, कमी झोप येणं किंवा शिफ्ट जॉब आहे किंवा खूप स्वप्न वगैरे पडणं, तर ह्याच्या तपासणीसाठी तुम्ही सायकॅट्रिस्टकडे किंवा एखाद्या तज्ञ डॉक्टरकडे नक्की जायला पाहिजे. जर त्याचा इफेक्ट तुमच्या डेली लाईफवर होत असेल, म्हणजे दिवसा काम करताना तुम्हाला आपण जे दुष्परिणाम म्हटले की झोप कमी झाली तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, हे जर होत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरला, तुमच्या फॅमिली फिजिशियन पासून तुम्ही सुरुवात करू शकता. त्यांना दाखवा, तुमचे प्रॉब्लेम सांगा, ते पूर्ण तुमची स्लीपची हिस्ट्री घेतील, काय काय इश्यूज आहे, तुमचे लाईफस्टाईल काय काय आहे, स्लीप हायजीन तुम्ही फॉलो करता की नाही, आणि जास्त जर ब्रीदिंग प्रॉब्लेम वगैरे असेल जसं मॅडम म्हणाला, हेतल मॅडम, तर मग त्याच्या आपल्याला तपासण्या स्लीप लॅबमध्ये जाऊन कराव्या लागतात. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही जाऊन तिथे रात्री झोपता आणि तुमच्या झोपेचा स्टडी होतो. आणि आजकाल असंही पॉसिबल आहे की होम स्लीप स्टडी हा प्रकार सुरू झालेला आहे. बरं. की म्हणजे ते इक्विपमेंट घेऊन टेक्निशियन किंवा एक्सपर्ट ते तुमच्या घरी येतात आणि तुमच्या स्लीपचा स्टडी करतात. हे आपल्या भारतामध्ये सुरू आहे. अगदी अगदी मॅडमच्याच हॉस्पिटलला पण आहे. मॅडम, याविषयी आणखी जाणून घेण्याची आमच्याकडे चेस्ट फिजिशियन डिपार्टमेंट ते ओव्हरनाईट पेशंटला ऍडमिट करतात आणि त्यांची स्लीप इव्हॅल्युएशन स्टडी करतात. तेव्हा ऑक्सिजनेशन लेवल, कार्बन डायऑक्साईड लेवल, त्यांच्या हार्टची रिदम सगळं रेकॉर्ड होतं 12 आवर्स स्लीपमध्ये. आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की पेशंटला येऊन ऍडमिट व्हायचं थोडं अवघड असतं. तर आता ते कंपनीने पोर्टेबल मशीन्स घरी रेंटवर देतात ते, आणि घरीच ती तपासणी करता येते आणि त्याच्यावरनं स्लीप ॲपनिया इंडेक्स कॅल्क्युलेट करता येते आणि त्याच्या पुढे त्यांचं मार्गदर्शन करता येते की त्यांना काय इंटरव्हेन्शनची गरज आहे की ते खाली डेली लाईफस्टाईल चेंज
केल्यावर ते त्याच्यावर उपाय मिळू उपाय शकतो. मिळू शकते की त्यांना काही सर्जिकल इंटरव्हेन्शन लागू शकतं. खरंय मॅडम, म्हणजे या तुमच्या दोघींच्या बोलण्यामध्ये एक मुद्दा वारंवार येतोय की जीवनशैली ही सुधारायलाच हवी आजच्या काळामध्ये, आणि ताणतणाव जीवनशैलीमधले बदल हे अपरिहार्य आहेत, पण ते झटकून टाकून आपल्या मुद्द्याशी झोपेला तुम्ही मगाशी सांगितलं प्राधान्य देऊन ती झोप पूर्ण करायलाच हवी असं तुमच्या बोलण्यामध्ये दिसतं, नाही का? झोपाला फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे. कारण इफ यू हॅव इनएडिक्वेट स्लीप देन तुमचा दुसरा दिवस आणि तुमच्या सगळी गोष्ट त्याच्यावर परिणामित आहे. वेळ कमी आहे स्मिता मॅडम, पण नेमकं सांगा की किती तास झोप घेतली मी म्हणजे ती पूर्ण झोप झाली आणि आता मी व्यवस्थित फ्रेश आहे असं म्हणता येऊ शकेल एखाद्या व्यक्तीला? एक नॉर्मल अडल्ट माणसाला 7 ते 9 तासामध्ये प्रत्येकाच्या सेन्सिटिव्हिटी प्रमाणे कोणाला 7 तास पुरते, कोणाला 9 तास लागते. तर त्याप्रमाणे झोप ती व्हायला पाहिजे. दिवस सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटायला पाहिजे, म्हणजे तुमची झोप पूर्ण झालेली आहे. आणि जसं आपण आज म्हणतोय की वर्ल्ड स्लीप डे आहे आणि यावर्षीची जी थीम आहे की स्लीप साऊंडली अँड नर्चर लाईफ, म्हणजे life, शांत yes. झोपा आणि आयुष्य वाढवा. बरोबर आहे. आता मी अजून एक थोडासा मधला प्रश्न असा विचारतोय की 7 तास आहे त्यातला एखाद तास दुपारी डिवाइड केला, दुपारी वाटून घेतला तर ते चालेल का? त्यांनी सांगितलेलं आहे की स्टडीज हॅव शोन की तुम्हाला वाटलं की तुम्हाला झोप पूर्ण नाही झाली तर पॉवर नॅप इज वन ऑफ द व्हेरी गुड ऑल्टरनेटिव्ह. कारण ते चांगली पॉवर नॅप घेतली की तुम्हाला खरोखर फ्रेश वाटतं. म्हणजे पॉवर नॅप हा संकल्पना जी आहे ती खरंच आहे आणि ती व्यवस्थित आहे असं म्हणता येऊ शकतो. हो. येस, वेळ कमी आहे, पण हेतल मॅडम तुम्ही मगासपासून म्हणत आहात की झोपेच्या बाबतीत एवढं आपण स्ट्रिक्ट राहायला हवं की त्यासाठी प्रतिज्ञा घ्यायला हवी. म्हणजे हेतल मॅडमकडे एक वेगळी प्रतिज्ञा आहे जी खास झोपेसाठी. आतापर्यंत आम्ही झोपेसाठी मेडिटेशन ऐकलं होतं, प्रतिज्ञा काय आहे? असं सांगता येते की स्लीप ॲट 10 PM. Okay. Now it is very difficult. Today very little people sleep at 10 o'clock. पण आपण आजपासून अशी एक सुरुवात करावी की आठवड्यात एक दिवस तरी 10 वाजता झोपूया, की आठवड्यात 3 दिवस वेळेवर झोपूया, आणि ते प्रमाणे तुम्ही हळूहळू ते वाढवायचे प्रयत्न करू शकतात. आणि इट इज ऑल मॅटर की तुम्हाला तुमच्या डेली क्लॉक बदलायला पाहिजे, कारण तेच त्याचमुळे तुमच्या होऊ शकते. स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक आहे. खरंय, आम्ही सगळ्यांनी ही प्रतिज्ञा आता हेतल मॅडमच्या बरोबर घेतलेली आहे. स्मिता मॅडम सुद्धा असा हात करून प्रतिज्ञा घेत आहेत. 10 वाजता झोपायचंय. इथे उपस्थित सगळी मंडळी हेच म्हणतायत, 10 वाजता झोपून पहाटे लवकर उठायचं आणि कामाला लागायचंय. अति झोप वाईट, तसंच अयोग्य झोप ही सुद्धा वाईट. अपुरी झोप वाईट आहे, पण योग्य काय आहे यासाठी हा आजच्या भागाचा उहापोह. कसा वाटला नक्की कळवा. फेसबुक, जीमेलच्या माध्यमातून पत्ते तुम्हाला माहिती आहेतच, ते आहेत असे sakhisayhadri@gmail.com, आणि फेसबुकवरती सुद्धा अवश्य संपर्क साधा. आपला फेसबुकचा पत्ता आहे www.facebook/sakhisayhadri.dd आणि sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सुदृढ रहा, स्वस्थ रहा या मंत्रासह सुदृढ झोप सुद्धा प्राधान्यक्रमाने घ्या हीच विनंती. इथंच थांबते. आपल्या दोघींचेही आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. मला सगळ्या स्लाइड्स प्लीज मस्त होती. स्लीप ॲट 10. हो, आपण